राजू आणि सोहम या दोन खेळाडूंची जोडी पाहायला भेटते बॅटिंग मध्ये आणि दशरथ बॉलिंग मार्क वरती येतोय जय मल्हार घोटी टीम कडनं. चला मॅचला सुरुवात करूयात. 4 ओव्हरचा मॅच आहे. दशरथ पहिल्याच ओव्हर मध्ये येतोय घोटी टीम कडनं. राजू स्ट्रायकर एंडला पहिलाच बॉल सोडू दिला आणि त्यानंतर राजकडनं बॉल सुटलाय त्यामुळे तिथे आता धावा येतील. पंचांनी कळवला वाईट बॉल. तोपर्यंत तिथे सिंगल ही काढली जाते. वाईट प्लस 22 2 धावा मिळाल्यात. पहिला सामना थोडासा आपण पाहिला तर 1 ओव्हर राखून जिंकलेले आहेत RK स्पोर्ट्स धामणी टीम. या दुसऱ्या मॅच मध्ये पाहूयात किती टार्गेट सेट केलं जाईल. प्लॅन मिस डॉट बॉल पाहायला भेटतोय. जय मल्हार घोटी भरपूर स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या टीमचा सहभाग भरपूर या सीझन मध्ये राहिला आहे. त्याच पद्धतीने खेळही तसा राहिला आहे. आजही आपण पाहूयात किरण स्मृती चषकामध्ये कशा पद्धतीने खेळ दाखवतील. ST पोल मध्ये खेळतायत. हा जास्तचा बाहेर आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत हाही वाईट बॉल. एकसाची आता मदत. तीन धावा धाव फलकावरती आहेत. हाही वाईट बॉल. सातत्यानं अवांतर धावा दिल्या जात आहेत. विकेट सध्या तरी कोरडी थोडीशी दिसते त्यामुळे ओव्हरऑल त्याचाही फायदा घेणं गरजेचं आहे. काही ठिकाणी जरूर आपण ओली विकेटी पाहत आहोत. हो यावेळेस बॉडीवरचा बॉल फेकून दिलाय. गुड स्ट्रोक. चेंडू सीमा पार. सोहमचा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. हो चांगला मारलाय हा स्ट्रोक जसा बॉडीवरती मिळालाय. बरोबर आपण पाहत आहोत स्क्वेअर लेगला टार्गेट केल्याने तिथे हवेत खेळलेला हा स्ट्रोक सीमा पार गेलाय. षटकार आलाय आणि हा इनिंगचा पहिला ब्लास्ट झालाय. धावा झाल्यात आता 10. हाही फुल टॉस होता. वेगळं करण्याचा प्रयत्न परंतु बॉल आता इथे डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत सिंगल आली आहे. सिंगलनं धाव फलक 11 अंकावरती. 11ला 0 अशी परिस्थिती आहे. म्हणजे चांगली बॅटिंग राहिली आहे आतापर्यंत. तसंच ही ओव्हर आतापर्यंत पाहिलं तर एकसाही आल्यात आणि त्याच्यामध्ये षटकारी त्यानं यावेळेस खर्च केलाय. त्याच्यामुळे आपण पाहत आहोत पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग होते. वेट करून खेळण्याचा प्रयत्न पुल करायचं होतं परंतु तिथे आपण पाहत आहोत अजून देखील तितकंसं कनेक्शन राहिलेलं नाही. हा आलाय डॉट बॉल. 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये तुम्हाला 45 50 55 पर्यंत पोहोचणं ही गरजेचं आहे. त्या घरामध्ये जर तुम्ही स्कोर कार्ड नेलं तर मग एक चांगलं टार्गेट मानलं जातं या मैदानावरती. तो प्रयत्न चालू आहे परंतु यावेळेस इथे राजूच्या विरोधामध्ये काही डॉट बॉल आलेत. 11लाच आता धाव फलक. लेफ्ट बॅटर सोम चांगला खेळतोय. राजूला ती लयबद्धता मिळालेली नाहीत. पाचशे कडा एज अँड गॉन मिळाली विकेट. लगातार 2 डॉट बॉल त्या दबावामध्ये आपण पाहत आहोत. विकेट सध्या तरी मिळाली आहे. 11ला 1 अशी परिस्थिती आहे. ओव्हर 1 समाप्त होते. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये 11 धावा. क्रॉस बॅटेडने इथे खेळलाय. पाहूयात किती धावा मिळतील. सध्या तरी आता सोम धावतोय आणि तिथे बॉल निसटलाय. तोपर्यंत पुन्हा ओव्हर थ्रो आहे. तिथेही कलेक्ट करता आलेला नाहीत आणि आता नॉन स्ट्राईक एंडला तिथूनही राजकडनं बॉल निसटला आणि फायदा झाला. आता एक धाव शॉर्ट रिसीव्ह केली जाते. 3 काढल्या होत्या परंतु 2च मिळतील.
13 धावा आता धाव फलकावरती. स्लो बॉल होता परंतु चांगला लेग कटर हाताळलाय. गती कमी आणि त्याच्यामध्ये बाउन्स थोडासा कमी मिळालाय. पडल्यानंतर बाहेर निघालाय त्यामुळे विशालला हा चकवा दिला गेलाय या बॉलनं. त्यामुळे तिथे कनेक्शन कोणतंही नव्हतं. डॉट बॉल आलाय. ओव्हर पिच थोडासा समोर केला गेला होता बॉल. गती कमी आहे हे ओळखावं लागेल फलंदाजाला. ते लेन पिक करावे लागणार आहे तर धावा टिक होतील आणि त्याच्यामुळे ते प्रयत्न अपुरे पडलेत. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एक चांगला चेंडूची हाताळणी. हाही डॉट बॉल आलाय. लगातारचे 3 डॉट बॉल. हो आता तर स्विंचिट करण्याचा प्रयत्न होता. हो वेगळं करण्याचा प्रयत्न. 3 लगातार डॉट आणि त्याच्यानंतर हा चौथाही डॉट बॉल आलाय. अंतिमचा बॉल बाकी आहे. 13 धावा झाल्यात. लगातार हा पाचवा डॉट बॉल. 2 धावसंख्येचं षटक. टोटल धावा झालेल्या आहेत 13. 2 ओव्हर 13 धावा. सागर तिसऱ्या षटकामध्ये येतोय. राजचं दुसरं षटक खूप चांगलं राहिलंय. ओव्हरऑल पूर्णपणे धावसंख्येचा जो ग्राफ वाढत होता त्याला कमी केलंय. धावसंख्येची गती मंदावली आहे आता. अशा परिस्थितीमध्ये हा पिकअप स्ट्रोक परंतु तिथे फटका फसलाय. धावताय क्षेत्ररक्षक. गुड कॅच. वेल जज आणि तिथे विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. लक्ष्मण यांचा खूप चांगला झेल आपल्याला पाहायला भेटला. बॉल थोडासा थांबलेला दिसतोय. तिथे गती कमी झाली चेंडूची आणि तोपर्यंत पाहायला गेला तर पुन्हा सिंगल. 14 वरती आता स्कोर कार्ड. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्साची मदत पुन्हा मिळते. 15 वरती स्कोर कार्ड. क्लासिक इगतपुरी आणि त्यानंतर वाफाळे दोन्ही संघाच्या कॅप्टनना महत्वाची सूचना आहे. आपण आला असाल तर रिपोर्ट करा. पुढचा मॅच आपला आहे लक्षात घ्या. टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. क्लासिक इगतपुरी आपल्यासाठी सूचना आहे. अपोजिट संघ ऑलरेडी दाखल झालेला आहे मैदानावरती. भरपूर वेळानंतर चांगला स्ट्रोक येतो आणि आता कव्हरला बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. क्लासिक इगतपुरी संघ म्हटला की मग शहबाज भाई नेहमीच उपस्थित असतात या मैदानावरती. चला आपलंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. किरण स्मृती चषक 2026-27 ची स्पर्धा. हा बाउन्सर आणि तिथे बॉल निसटला राजकडनं. तोपर्यंत पाहायला गेलं तर प्रयत्न होत होते परंतु थांबवलंय. डॉट बॉल. 19ला 2 अशी परिस्थिती राहिली आहे. तितक्याही धावा काढता आलेल्या नाहीत असं दिसलंय. हा फटका चांगला आहे. यावेळेस समेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आलाय. झेल पकडलाय. फलंदाज बाद.
19ला 3. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या पण टॉस साठी. वाफाळे आणि क्लासिक इगतपुरी. चौथ्याने आता अंतिम षटक. निखिल ओ आता काय घडलंय पाहूयात. पंचांनी नो तर कळवलाय आणि त्याच्यामध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असं कळवतायत. इट्स अ फनी मोमेंट अँड इट्स अ मॅजिकल मोमेंट. ओ माय गॉड, बॉल रिलीज झाला डायरेक्ट बाहेर. खूप मोठा बोनस आणि एक वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला भेटलं या मैदानावरती या मॅच मध्ये. निखिल सध्या तरी आता फिल्डिंग साठी चाललाय. बॉलिंग मध्ये चेंजेस होत आहे. गॅप मध्ये खेळलेला स्ट्रोक, परंतु तिथे फिल्डर आहेत. पाहूयात किती धावा मिळतील. तोपर्यंत पाहायला गेलं तर इथे धावून पडून 2 धावा काढल्या गेलेल्या आहेत. चांगला स्ट्रोक, एक्सा कव्हरला हा फटका चांगला खेळला गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहे त्यांनी. तोपर्यंत पुन्हा 2चा कॉल. बॉल लावला जातोय. पुन्हा एकदा एक धाव शॉर्ट रशीद केली जात आहे. स्कोर कार्ड झालेला आहे 27. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये 36च टार्गेट आपण पाहिलं. लॉंगॉनला हा खेळलेला स्ट्रोक पाहायला भेटतोय. लक्ष्मण तिथे आहे. चांगली फिल्डिंग होईल. बॉल फेकी स्ट्रायकर एंडला आणि आता पाहूयात रनआउटचा चान्स होता आणि तिथे गमावलाय. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धाव फलक 29 अंकावरती. पुढच्या मॅचचा टॉस होतोय. 4 ओव्हर मॅच. 4 बॉलर कंपल्सरी आहेत. क्लासिक इगतपुरी वर्सेस वाफाळे आणि क्लासिक इगतपुरी अशी मॅच होते. पुढचा मॅच. कॅमेरामन सिद्धू थोडस आपण टॉस कॅचअप करा. चला 2 धावा इथेही आल्यात. टॉस न्यूज चला आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. क्लासिक इगतपुरी संघाने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वाफाळे संघ बॅटिंग करायची आहे. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे लक्ष्मण. चांगली फिल्डिंग, वेल कॅच. पुन्हा एकदा एक चांगला झेल त्यांनी पकडलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि आता आली विकेट. फलंदाज बाद. 31ला 4 विकेट. चला अंतिमचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. नवीन खेळाडू धावत या. पहिल्या मॅच मध्ये 36चं टार्गेट. या मॅच मध्ये आतापर्यंत 31. जर चौकार आला तर 35. मग पुन्हा 36 होऊ शकतायत. संभावना भवितव्य वर्तवले जात आहेत या मॅच मध्ये.
अपेक्षा तीच असेल. चौकार किंवा षटकार अमोलच्या बॅटमधनं आला तर मग एक फायटिंग टार्गेट होऊ शकते कांबडीपाडा टीमसाठी जय मल्हार घोटी संघाच्या विपक्षामध्ये. दूरवरनं खेचण्याचा तो प्रयत्न आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत बॉल विकेट किपरनं सोडलाय. बत्तीस धावा झालेल्या आहेत, करायचे 33. चला 32 झाल्यात. 2 रनाची पेनल्टी होती जय मल्हार घोटी टीमला, लक्षात घ्या. 32 नंतर धावा झाल्यात, आता 34 मग 35 करायचे आहेत. 2 धावसंख्येचा ॲडव्हान्टेज कांबडीपाडा टीमला मिळालाय. वेळेमध्ये ते उपस्थित होते त्यामुळे आता 2 रनाची अपोजिट टीमला पेनल्टी आहे. 34-35 करायचे आहेत. पुढचा एक मोठा मॅच आपल्याला ग्रामीण 1-1 मध्ये पाहायला भेटतील. 2 ताकदवर टीम जिथे वाफाळे सिंग आणि दुसऱ्या बाजूला आपण क्लासिक इगतपुरी टीमला पाहणार आहोत. आणि त्याच पोलमध्ये आपण धर्मवीर कसारा आणि वेताळ स्वामी शहापूर आणि त्यानंतर धर्मवीर कसारा अशी मॅच होणार आहे. चला जय मल्हार घोटी, चला कॅप्टन आपली ओपनिंग जोडी पाठवा. राज आणि लक्ष्मण ही जोडी पाहायला भेटते. 34 स्कोर कार्ड झाले, 35 करायचे आहेत. पहिल्या मॅचला 36 होत्या, या मॅचला 35. 32 झाल्या होत्या, 2 पेनल्टीच्या आहेत. चला आता बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकामध्ये अमोल येतोय. राज स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला लक्ष्मण. सामना तितकाही अवघड वाटत नाहीत कारण छोटं मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिलाच फुल टॉस त्याच्यामध्ये भरपूर चांगला वळण दिलंय आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, षटकार.
पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट. सध्या तरी राहिलाय षटकार आणि त्याच्यामध्ये नो बॉल आहे. आता हा फ्रीडचा बॉल हवेत खेळलाय, पाहूयात. कॅच पकडण्यासाठी तो प्रयत्न चालू आहे आणि सध्या तरी आता दोनचाही प्रयत्न यशस्वी होतोय. फिल्डर आलाय तोपर्यंत 2 धावा धावून पळूनही कंप्लीट होत आहेत. 7 आणि या 9 धावा आता झाल्यात. एका बॉलनं 9 धावा झाल्या, जिथे 35 धावसंख्येचा पाठलाग करतायत जय मल्हार घोटी. कसारा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आपण पाहत आहोत, आमचे निलेशजी गवडी यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलंही. बॅटची कडा मागे चाललाय, बॉल गॅप मध्ये आहे आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार, आलाय तो चौकार. चला, ते आमचे व्हॉलेंटियर आहेत प्रदीप, त्यांनी तो अडवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे शंका नसू द्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. तो बाहेर न अडवण्याचा प्रयत्न करतोय, फिल्डरनं नाहीत, परंतु मागे आमच्या व्हॉलेंटियर यांनी चांगला बॉल अडवलाय प्रदीप यांनी. चला, कौतुक आहे आपलं. 13 झाल्यात. म्हणून मी म्हणाले सामना तितकाही अवघड नाहीत, कारण जय मल्हार घोटी एक चांगली टीम आहे आणि सध्या तरी राजशाही सध्या तरी चालू आहे. चांगला फटका, आलाय षटकार. हवेत खेळलाय, पाहूयात. बॉल उंच चाललाय, खाली क्षेत्र आहे आणि आता हाई बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार, पुन्हा एक आलाय चौकार. चौकाराने धावा झाला. धाव फलकावरती आता टोटल 23. स्ट्रायकर बॉलर अमोल खूपच महागडा आता होत चाललाय. महागडी गोलंदाजी जिथे 35च करायचे आहेत आणि 23 झाल्यात. खेळ समाप्तीच्या मार्गावरतीच पहिल्याच ओव्हरला येतोय असं दिसलंय. 4च बॉलचा तो खेळ झालाय. चला, आता पुढचे 2 संघ आपण रेडी व्हा. वाफाळे संघाच्या विपक्षामध्ये क्लासिक इगतपुरी, एक मोठा मॅच. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला एक चांगली लढत पाहायला भेटेल. आणि हाई चाललाय बॉल, लुक ॲट दी साइड अँड लुक ॲट इट इज सन. बॉल गोइंग अँड गॉन. हो, आता एक बॉल बाकी आहे. 29 झाल्यात. पहिल्याच ओव्हरला खेळ समाप्त होईल का पाहूयात. जर झालं तर मग 3 ओव्हर वाचतील. पाहूयात, प्रयत्न होईल. 29 झाल्यात. ओहो, तोच प्रयत्न होता यावेळेस सामट करण्याचा प्रयत्न. बॉल फक्त उंच गेला होता, डिस्टन्स कमी होतं आणि आता तोपर्यंत 2 मिळतील आणि आता बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला, स्कोर लेवल पहिल्याच ओव्हरला 33 झाल्यात. 2 पाहिजेत. एका ओव्हरला 33, 2 पाहिजेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. वनमॅन शो बॅटिंग सध्या तरी राजची पाहायला भेटली. चौकार षटकाराची आतिषबाजी आणि आता प्रथमेश येतोय. बिग बॅश फॉर्मॅट मध्ये तीच एक संधी असते की सामना गमावल्यानंतर एक मोठा चान्स मिळतो. तिथून तुम्हाला ती संधीचं सोनं करावं लागणार आहे आणि सध्या तरी आता त्या परिस्थितीमध्ये कामडीपाडा टीम दिसते. ओव्हरला 33 आल्यात. चला, पुढचा मॅच क्लासिक इगतपुरी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. हलक्या हाताने खेळला आणि आता हा गॅप शॉट. चेंडू निघालेला आहे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला दणदणीत खणखणीत चौकार आणि आता इथे हा मॅच विनिंग स्ट्रोक लक्ष्मणच्या बॅटमननं आलाय. परंतु इथे या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये खूप चांगली चुरस दाखवली, तो खेळाडू राज ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला, वेलकम राज, आपलं स्वागत आहे या व्यासपीठाकडे.